काळजी वाटत नाही. तरी आठवड्यानी 2 आठवड्यानी ती येतोच असं आणि पण आज पण येईल सुद्धा, येऊ शकतं सुद्धा. पण आम्हाला काय त्याची काळजी बिजी काही नाही, भीतीच वाटत नाही आम्हाला. फक्त पायातल्या हे साप आहेत ना मोठे, एवढ्यांचीच फक्त भीती वाटते जराशी. म्हणजे आता जर लईच मोठं निघायला लागले. हो, काल तर एवढा मोठा होता ना, तर काय बघायचंच काम. माझ्या घरापाशी बी होता. घरापाशी पण तिथं वरती पण आमच्या तिथं पंचाच्या वरच्या अंगाला 2 मोठं होते. तरी पण म्हणलो बाबा जातो, आम्ही काय करू शकत नाही तुम्हाला. आणि वाघाने आपला वाघ येतो जातो, पण तो पण आम्हाला काय करीत नाही. गुरुवासूर मारा तरी आम्हाला पण आपले आता पटेरे वाघ नव्हता, आता 2-4 वर्षापूर्वी आता यायला लागले तरी पण आम्हाला काही त्रास करीत नाही. त्रास केला तरी पण आमची काही नुकसान केली तरी पण आमची समाधान होते. मग ज्याने केलेले आहे तेवढं समाधान होते. परत आम्हाला काहीतरी आपली भरपाई द्यावी, थोडीसं आमचा आनंद आहे. आम्हाला अशी एकटी फिरता पण आम्हाला जनावरांची अशी भीती वाटत नाही. मोठे साप दिसतात, वाघ दिसतात, पण काही वाटत नाही. आमच्याकडेच नाही येऊन वराडतात. एकदा आम्ही घरी होते मी आणि कोंबडी धरली म्हणून मी बॅटरीने बघायला गेले तर वाघ, मोठा पट्ट्यारा वाघ तिथून उठला आणि गेला खडीवर गेला आणि तिथून आपला नको असा वाटायला लय लागला. मोठ्याने बघायला आला, त्याची बॅटरी घेतली आणखी पुढे गेली तर अंगावर काटा सरायला लागला. तर की आणखी परत आणि जाऊन आणि पुढे गेला, आणखी मागं परत आला. असं करून भरपूर 2-3 आम्ही बघितल्यानंतर ते तिथं झोपून राहिलं. मग मी आले घरी, म्हणलो आपण जातो, जसं येत आहे तुला काय करायचं ते कर, मी आपली घरी जातो म्हणलो. परत 2-3 कोळीसने भेटले. परवा 20-25 कोळीसने आलेला इथे. इथून आला की खाली गेलो, रांग गेली खाली अब्दल. ते पण आपलं आल्या तसंच गेलं गपचूप, आपल्याला काही केलं नाही त्यांनी. एवढंच. आणि मग आम्ही तिथपासून कोण आमच्या इथं चिका बिकारला कोण आम्ही येतच नाही वर. आणि मग ते तिथपासून आम्ही बंद केलं. आपलं कोण असं वर यायचं नाही. साईडला आमच्याकडे कॅमेरे बसवलेली आहेत, मग ती पण ऐकून येत नाही आमच्याकडे. शिकारदार नाही. तिथपासून आपल्याकडे आता गुरं मारायचं प्रमाण कमी आहे. कमी आले, शांपच कमी आले आता. कधीतरी वर्षात 2 वर्षात असं मारलं म्हणजे काय शिकार झाली. आणि त्यांनी काय शेती केली का सांगा, ते आमच्या जीवावर जगणार आणि आम्ही त्यांच्या जीवावर जगणार. त्याला व्यास आणि त्याच्या तोंडाला यास आहे, तू तरी कुठे जाणार आमच्या जीवावर. व्यास आहे.